सो आपण सप्तकोटेश्वरला झालेलो आहे। सप्तकोटेश्वरचं मूळ स्थान दिवार बेटावर आहे। तर माझ्या पाठीच दिवारचं बेट आहे। आपण हे फेरीनी चाललेलो आहे। सो ही बरोबर पद्धत आहे। आपण जुन्या स्थानी पहिले जाणार आहोत, जिकडे ते पूर्ण तीर्थ जे कुंड आहे तिथून आपण पाणी घेणार आहोत सप्तकोटेश्वरच्या अभिषेकासाठी। आपण इथे पूर्ण तीर्थला आलोय। पूर्ण तीर्थ तुम्ही जर पणजीला मागच्याला कुठेही असेल तर तुम्हाला फेरीनी यायचं कसं ते दाखवेल मॅपवर। पूर्ण तीर्थ हे आपलं मूळ सप्तकोटेश्वरचं स्थान आहे, जिकडे खरं सप्तऋषींनी देवाला आराधना करून बसवलेलं। तर तिकडचं पाणी आपण घेऊन जाणार आहोत, कारण ते पाणी आपण अभिषेकाला जे आता स्थान जिकडे देव आहेत तिकडे अभिषेकाला आपण हे पाणी वापरायचं असतं। सांगितल्याप्रमाणे आपण इथे सप्तकोटेश्वरच्या जुन्या स्थानी आलो आहे। ते 2000 वर्षाच्या वरचं आहे आणि इकडचं आपण पाणी घेऊन जाणार आहोत। तर हे मी पाणी घेतोय आता। हे देवाला आपल्या गंगेच्या स्नानाच्या बरोबर समजलं जातं। म्हणजे आत्ता असलेल्या गुरुजींच्या अजून आधीच्या पिढीपासून जे अगदी जुने गुरुजी होते ते ही प्रथा पाळायचे। ते आपण पण पाळू शकतो, काय जास्त अवघड नाहीये। फक्त हे पाणी घेऊन जायचं अभिषेकाला। सप्तकोटेश्वरच्या मंदिरात हे तळ आहे, जिकडे तुम्ही अभिषेकाच्या आधी अंघोळ करून एक सो इथे आपण तळ्यामध्ये एक डुबकी घेऊन मग इथेच उपळणं नेसून बाकी कशालाही स्पर्श न करता सरळ देवाच्या अभिषेकासाठी जायला हवं।